नमस्कार मंडळी, आज आपण राशीचक्रातल्या तिसऱ्या राशीची म्हणजे मिथुन राशीची माहिती घेणार आहोत। मिथुन ही राशीचक्रातली तिसरी म्हणजे विषम रास आणि विषम म्हणजेच पुरुष रास। स्वभाव द्वि, वर्ण क्षुद्र, कामत्रिकोणातली राशी, तत्व वायू आणि राशी स्वामी बुध ग्रह। राशीचं बोधचिन्ह म्हणजे स्त्री पुरुष युगल म्हणजेच विरोधाभास। पुरुष म्हणजे बल आणि स्त्री म्हणजे हळुवारपणा आणि कला या दोन्हींचा संगम। आता यामध्येच राशींचं द्विस्वभावात्मकपणा लगेच दिसून येतो। मिथुन राशीच्या व्यक्तींना हरहुन्नरी स्वभावाचे असतात। यांना कुठलंही क्षेत्र वर्ज्य नाही, कुठल्याही विद्या कोणतेही ज्ञान मिळवायला यांना खूप आवडतं। वायू तत्वाची राशी, त्यात द्विस्वभाव, यामुळे ना विस्कळीतपणा हा त्यांचा मूलभूत गुणधर्म ठरतो। लहान मुलांना कसं सगळी खेळणी आपल्याकडे असावीत असं वाटतं ना, अगदी त्याचप्रमाणे मिथुनेच्या व्यक्तींना सगळ्याच क्षेत्रामध्ये हात मारायला आवडतं आणि त्यामुळे नेमकं कोणतं क्षेत्र यांच्यासाठी योग्य राहील ना हे सांगणं थोडंसं अवघडच जातं बरं का। यांच्यामध्ये कला, वक्तृत्व, हजरजबाबीपणा, स्टेज कॉन्फिडन्स फार मस्त असतो। व्यवहार ज्ञान आणि तारतम्य तर मिथुन राशी इतकं कुठल्याच राशीमध्ये आढळत नाही। राशी स्वामी बुध असल्यामुळे ना अचाट बुद्धी, उत्कृष्ट स्मरणशक्ती, मिश्किली आणि आनंदी स्वभाव, नकला करण्याची फार आवड असते। त्यामुळे चार लोकांमध्ये ही मंडळी पटकन मिसळतात आणि वेगळी पण दिसतात। वायुतत्वाची राशी असल्यामुळे वेळप्रसंगी अपमान सहन करायला किंवा कमीपणा घ्यायला यांची विना तक्रार तयारी असते। दुसऱ्यांना शिस्त लावण्याच्या भानगडीत मात्र ही मंडळी कधीच पडत नाहीत, कारण त्यांना स्वतःला पण जास्त शिस्तीमध्ये राहायला नाही आवडत। पण याचा अर्थ असा नाही की ही मंडळी बेशिस्त असतात। थोडंसं मोकळं, बंधनमुक्त, फुलपाखरासारखं स्वच्छंदी राहायला आवडतं। कोणत्याही गोष्टींना सहजतेने घेण्याची वृत्ती असते, त्यामुळे यांना फारसा राग पण येत नाही। चिडचिड संताप सोडूनच द्या। कारकुनी, स्टेशनरी व्यवसाय, बौद्धिक व्यवसाय, छोटे मोठे व्यवसाय, नाटक, सिनेमे यासारखी मनोरंजनाची क्षेत्र, विमा, बँकिंग, आर्थिक सल्लागार ही क्षेत्र यांना विशेष भावतात। कारण बोलण्याचा स्वभाव, यांना घशाचे, श्वासाचे, फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता असते। थोडी सावधानता बाळगावी। द्विस्वभावाची राशी असल्यामुळे काही वेळेला गोंधळून पण जातात। यासाठी या लोकांनी मेडिटेशन केल्यास फार उत्तम। पाचू रत्न जे आहे हे या लोकांसाठी वापरल्यामुळे वैचारिक गोंधळ कमी होतो आणि व्यक्तिमत्व उठावदार दिसतं। म्हणून मिथुनच्या लोकांनी आवर्जून वापरावा। मिथुनच्या लोकांनी विष्णू उपासना केली तर भाग्यकारक ठरते। काही नाही, बुधवारी आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामावली पठण करणं, श्रीकृष्णाला तुळस वाहणं, जमलं तर रोज ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूंचा मंत्र 21 वेळा पठण करणं विशेष लाभदायक ठरतं। मित्रांनो, आज आपण मिथुन राशीची थोडीशी माहिती घेतली। पुढच्या वेळेला आपण राशीचक्रातल्या चौथ्या म्हणजेच कर्क राशीची माहिती घेणार आहोत। तर मंडळी, भेटूया पुन्हा एकदा। कळावे लोभ आहे असावा। धन्यवाद।